राष्ट्रीय जनगणनेमागे नक्की कोणत्या संकल्पना आहेत आणि प्रत्येक घराला नकाशावर जागा कशी मिळते? चला तर आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधूया थेट मूळ स्रोतांच्या आधारे. आपल्या एवढ्या विशाळ देशात प्रत्येक घराची मोजणी करणं हे काम किती मोठं असेल नाही का? या महाप्रचंड कामाची सुरुवात नक्की होते तरी कुठून हे समजून घेण्यासाठी आपल्याला एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या कामाचा मागोवा घ्यावा लागेल. तर हे समजून घेण्यासाठी आपण एका जनगणना प्रगणकाचा म्हणजे गणकाचा कामाचा मागोवा घेऊया, कारण त्यांचं कामच या संपूर्ण प्रक्रियेचा मूळ पाया आहे. गणकाच्या दिवसाची सुरुवात होते ती त्याला नेमून दिलेल्या कामाच्या क्षेत्राला समजून घेण्यापासून. या क्षेत्राला एक खास नाव आहे, घर यादी गट. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे काम थेट दारोदारी जाऊन माहिती गोळा करण्यापासून सुरू होत नाही. त्याची सुरुवात होते एका नकाशाने आणि एका स्पष्टपणे आखून दिलेल्या हद्दीने. तर हा घरयादी गट किंवा ज्याला आपण HLB म्हणतो तो नक्की असतो तरी काय? सोप्या भाषेत हा एक असा भौगोलिक भाग आहे जिथे गणकाला प्रत्येक घराची, प्रत्येक इमारतीची नोंद करायची असते. संपूर्ण देशाच्या जनगणनेचा हा एक छोटा पण सर्वात महत्त्वाचा तुकडा आहे. आता कागदावर बघायला गेलं तर हे सगळं खूप सोपं वाटतं. घरयादी गट म्हणजे एक व्यवस्थित आखलेली चौकोनी हद्द. नकाशावर सगळं अगदी सरळ आणि स्पष्ट दिसतं, पण खरं जग असं नसतं. खरी गंमत तर तेव्हा सुरू होते जेव्हा तोच नकाशा जमिनीवर उतरतो. वास्तव हे असं असतं, रस्ते, गल्ल्या, इमारती आणि नैसर्गिक अडथळ्यांनी भरलेलं. गणकासमोरील खरं आव्हान हेच आहे, नकाशावरची सरळ रेषा आणि जमिनीवरचं गुंतागुंतीचं वास्तव यांना एकत्र आणणं. बरं, आता गणकानी आपलं क्षेत्र तर ओळखलं, पण मग पुढचा प्रश्न येतो, या हद्दीच्या आत नक्की मोजायचं तरी काय? प्रत्येक इमारत, प्रत्येक घर की आणखी काही वेगळं? आणि याच प्रश्नाचं उत्तर दडलंय एका महत्त्वाच्या संकल्पनेत, ती म्हणजे परिसर. गणकाने काय शोधायचे आणि काय नोंदवायचे हे याच संकल्पनेतून ठरतं. म्हणजे बघा, परिसर म्हणजे केवळ 4 भिंतींची इमारत नाही, त्यात त्या इमारतीला लागून असलेली जागा आणि अगदी अपार्टमेंट बिल्डिंगमधला पॅसेज किंवा पार्किंगसारख्या सामायिक जागांचाही समावेश असतो. ही एक खूपच व्यापक संकल्पना आहे. आणि इथे एक असा नियम आहे जो आपल्या नेहमीच्या विचारांना थोडासा धक्का देतो. नियमावली अगदी स्पष्टपणे सांगते की प्रत्येक इमारतीला कुंपण असेलच असं नाही. आपल्याला वाटतं की प्रत्येक घराला एक सीमा असते, पण जनगणनेसाठी ती सीमा डोळ्यांना दिसणारी असलीच पाहिजे असं अजिबात नाही. आणि यामुळेच गणकासमोर एक नवं खरं आव्हान उभं राहतं. जर कुंपण नसेल तर त्या परिसराची हद्द ओळखायची कशी? त्यासाठी नैसर्गिक आणि भौतिक सीमांमधला फरक समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. उदाहरणार्थ, एका बाजूला विचार करा, एक आधुनिक घर आहे ज्याला अगदी स्पष्टपणे बांधलेलं कुंपण आहे, तर दुसऱ्या बाजूला एक ग्रामीण भागातील घर ज्याच्या आजूबाजूला कोणतीही भिंत नाही, फक्त मोकळी जागा आहे. गणकाला या दोन्ही प्रकारच्या परिस्थितींना सामोरं जावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? दिसण्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक असूनही जनगणनेच्या नियमांनुसार कुंपण असलेलं शहरी घर आणि कुंपण नसलेलं ग्रामीण घर या दोन्हीची नोंद एकच परिसर म्हणून होते, यात कोणताही बदल नाही. चला, आता आपण या प्रक्रियेच्या अगदी शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. प्रत्येक कुटुंबाची अचूक आणि फक्त एकदाच गणना होते आहे हे कसं सुनिश्चित केलं जातं? हा नियम म्हणजे गणकासाठी जणू काही एक सुवर्ण नियमच आहे. विचार करा, एखादं कुटुंब शेतातही राहतं आणि गावातही त्यांचं घर आहे, मग त्यांची गणना कुठे करायची? इथेच गणकाचं कौशल्य पणाला लागतं. त्यांना हे तपासावं लागतं की ते कुटुंब वर्षातला बहुतेक वेळ कुठे राहतं, कारण गणना फक्त त्याच ठिकाणी आणि फक्त एकदाच व्हायला हवी. एक चूक झाली तर संपूर्ण डेटा चुकू शकतो. म्हणूनच दुहेरी मोजणी टाळणं सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणणं पुढच्या वेळी जेव्हा आपण आपल्या घराच्या पत्त्याकडे बघू तेव्हा हे नक्की लक्षात ठेवण्यासारखं आहे. तो फक्त एक क्रमांक नाहीये, तर तो एका मोठ्या राष्ट्रीय प्रक्रियेचा, एका मोठ्या कथेचा भाग आहे, जे अशा हजारो गणकांच्या अथक परिश्रमातून साकार होते.